त्यांनी पाहिलं नाच गाण्याचा आवाज त्याला ऐकला आणि मग त्याने आनंदित व्हायला पाहिजे होतं, परंतु तो आनंदी झाला नाही। त्याला प्रश्न पडला, आनंद उत्सव खरा आहे, खरा हर्ष आहे, खरा उल्हास आहे, खरा वातावरण चांगलं निर्माण झालंय खरं, परंतु काय कारणाने झालं हे त्यालाच माहित नव्हतं। आज अनेक लोक आहेत आनंद घेतात पण कोणत्या कारणाने घेतात काहीच माहित नाही। समोरचा नाचतो म्हणून हे नाचतो, आता समोरचा का नाचतो हे त्याला माहित नसतं। मी एक तमिळ पिक्चर आहे तिकडे साऊथचे पिक्चर आहे, तिथं जर मयत झाली ना, मयत माणूस जर मेला ना, त्याच्या पुढे डफडं घेऊन नाचत 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 ती मयत घेऊन त्या अमरधाम मध्ये घेऊन जातात। प्रश्न पडतो, तर त्या भावाला देखील प्रश्न पडला असेल की आता इथं नेमकं काय झालंय। एखाद्या वेळेस त्या आपल्या छोट्या भावाचा निरोप आला, काय आनंद उत्सव चाललाय, पण त्याला माहित नव्हतं, कारण त्याचा बाप म्हणत आहे की हा मेला होता परंतु जिवंत झालाय, हा हरवला होता तो सापडलाय आणि आपण आनंद उत्सव करू। आणि ज्यावेळेस त्याचा थोरला भाऊ मोठा भाऊ त्या ठिकाणी येतो आणि ते विचारतो चाकराला, हे काय चाललेलं आहे, आनंद हर्ष उल्हास कशाबद्दल चाललेला आहे, काय कारण आहे, असं कुठलं एक चांगलं काम झालेलं आहे। आणि मग तो भाऊ त्या ठिकाणी सांगत आहे त्या ठिकाणी की तुमचा भाऊ जो छोटा भाऊ होता त्याने जे तुमची संपत्ती घेतली आणि दूरदिशी जाऊन आयुष करून परत एकदा रिटर्न आलाय, फॉरेन रिटर्न झालाय तो, पण पार कंगाल झालाय। फॉरेनला जाऊन आला बापाच्या पैशावर, पण येतानी मात्र कंगाल झाला। अशा प्रकारे मग तो भाऊ त्या ठिकाणी त्याच्या बापाशी बोलत आहे, हे पित्या, हे बापा, हे बाबा, मी तुमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचं पातक केलं नाही, मी तुमच्या आज्ञाच्या विरुद्ध गेलो नाही, मी तुमची संगत सोडली नाही, मी तुमच्याकडून काही घेऊन सेपरेट तिकडे जाऊन आयुष आराम, डान्स काम, डान्स बार किंवा दारू दारफाडा किंवा जे काही XYZ असेल ते ह्या जगातल्या गोष्टी तर काही केल्या नाही, तुम्हाला आवडेल असेच मी गोष्ट केली। मग त्यावेळेस माझ्या मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी, आनंदोत्सव करण्यासाठी, हर्ष उल्हास करण्यासाठी, अत्यानंद करण्यासाठी मी करडू मागितलं, ते साधं करडू तुम्ही मला दिलं नाही। आणि हा ज्याने सर्वस्व लुटलं तो आता आलेला आहे आणि त्याला तुम्ही चांगल्या प्रकारचं धष्टपुष्ट वासरू कापून मस्तपैकी आयुष आरामात आनंद आणि उल्हास, गाण्याचा आवाज काय, डीजेचा आवाज काय, बिर्याणीचा वास काय, वा 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 वा, इतका आनंद त्या ठिकाणी चाललेला होता। आणि मग त्या ठिकाणी तो भाऊ जो आहे त्या भावाचा आम्ही मनोगत पाहत आहोत। आम्ही पाहिलं की काय लहान भावाचं ज्यांनी सगळी संपत्ती उधळून लावली त्याचं मनोगत होतं, त्याचं मनोगत असं होतं की तो पश्चातापी झाला, भग्न हृदय झाला, तो म्हटला की मी पुत्र म्हणण्याच्या, मुलगा म्हणण्याच्या लायकीचा पात्रतेचा नाही, एक चाकर म्हणून मला ठेवा। एक्झॅक्टली त्याच टायमिंगला त्याच्या पित्याने त्याचं स्वागत आगत केलेलं आहे, त्याला उत्तम जगा दिलेला आहे, अंगठी दिलेली आहे, पायात जोडा दिलेला आहे, अनेक आनंदोत्सव करत आहे, अनेक लोक त्या आनंदोत्सव मध्ये सहभागी आहेत। अशाच प्रकारे तो थोरला भाऊ बापाच्या जवळ आहेत। मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे प्रिय, अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ आणि बहीण आणि आई आणि वडील परमेश्वरच्या सानिध्यात आहेत, परंतु त्यांना सुख, चैन, आराम जे जगातला चालताय तो मिळत नाही। आत्मिकरित्या आनंदित आहेत, परंतु त्याच्यातले काही पर्सेंटेज इतकं ते म्हणतात नुसतं आत्म्याच्या आनंदाने काय करता आता, का आत्मा खाता का आता, नुसतं आत्म्याच्या आनंदाने काय करणार। आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की अनेक लोक आत्मिक आनंद धुतकारून त्या ठिकाणी जगातल्या आनंदाला सहभागी होत आहेत। या ठिकाणी अशाच प्रकारे त्या मोठ्या भावाने त्याची खंत निर्माण केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा, मी तुमच्या आज्ञेच्या विरुद्ध एकही काम केलं नाही, मी तुमच्या नियमाच्या विरुद्ध एकही काम केलेलं नाही, मी कुठल्याही प्रकारचं एक तुमचं नाव कमी होईल अशा प्रकारचं कुठलं कार्य केलेलं नाही, मी कुठली प्रकारची संपत्ती घेऊन जगामध्ये आयुष्य आराम केला नाही। तर माझ्या मित्रांसाठी ज्यावेळेस एखादी पार्टी देण्याचं मी ठरवलेलं असेल, ज्यावेळेस आनंदोत्सव करण्याचं ठरवलं असेल, ज्यावेळेस हर्ष उल्हास करण्याचं ठरवलं असेल आणि त्याबरोबर मी एक करडू मागितलं तर मला साधं करडू दिलं नाही। जे नाही करून ज्याने सगळी संपत्ती नासवली, तुमचं नाव खराब केलं, आज्ञा विधी नियम सगळं तोडून मोडून फोडून गेला, तिकडे जाऊन मस्तपैकी ऐशाराम करून आला, तो जवळजवळ मेला होता, तो हरवला होता, त्याचं काही नामोनिशाण नव्हतं,
तरी अनेक दिवसांनी तो येत आहे आणि तुम्ही त्याचं आगत स्वागत करता आहात. तुम्ही त्याच्यासाठी चांगल्या प्रकारची एक मोठी मेजवानी देत आहात. मोठं दष्टपुष्ट वासरू कापलेलं आहे. दोघातला फरक पहा. एक आहे की देवाचा एक मनुष्य आहे आणि तो बिलीवस आहे, परंतु त्याच्या जीवनामध्ये हर्ष नाही, उल्हास नाही, आनंद नाही. कुठला? जैगिकरित्या. दुसरा एक आहे तो प्रभू मध्येच आहे, आत्मिकच आहे, परंतु जगातल्या खेळी खुशालीमध्ये त्याला खूप आवडतं आणि जगातली खेळी खुशाली करत असताना तो बापाच्या घरची प्रॉपर्टी घेतो. म्हणजे काय? बापाच्या घरची प्रॉपर्टी म्हणजे काय? आमचा बाप स्वर्गात, तो परमेश्वर पिता, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याने पाठवून दिलेला पवित्र आत्मा आणि ट्रिनिटी गॉड म्हणजे वन गॉड, एक परमेश्वराच्या छत्राच्या खाली आज सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत ते ठिकाण म्हणजे आमचं चर्च, आमची सहभागिता, आमची मिनिस्ट्री, आमची जे काही संस्था असेल, एखादा ग्रुप असेल, त्या ठिकाणचं ठिकाण आणि त्या ठिकाणी मिळकत असणारे दानपात्र, दशमांश, देणगी, अर्पण, पावत्या, दुनियादारी, भानगडी याचा जो साठा झालेला आहे आणि तो म्हणत आहे की मला माझा अर्धा वाटा पाहिजे. परमेश्वराने सगळंच दिलेलं आहे, परंतु त्याच्यातला काही भाग घेऊन तो दूरदेशी जातो. इस्रायलला जाय, आणखीन कोणत्या देशाला जाय आणि तिथं जाऊन सगळी संपत्ती उडून येतो आणि रिटर्न येतो. परंतु जो परमेश्वराचा सेवक आहे, विश्वासू आहे, ज्यांनी आज्ञाभंग केली नाही, ज्यांनी पित्यापासून कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण करून दिली नाही, पित्याचं नाव खराब होईल असं काही कुठली गोष्ट केली नाही, असत्य वागला नाही, जगामध्ये चाललं नाही, अशा देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारा भाऊ बहीण यांना मात्र आयुष करायला वेळ नाही, यांना मात्र हर्ष करायला टाइम नाही, यांना मात्र आनंद आणि उल्हास करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तिथं रुपया नाही. असाच प्रकार त्या ठिकाणी घडलाय. तो म्हणतोय सगळ्यांना असवलं. आजही अनेक भामटे लोक देवाच्या भांडरातला गल्ला घेऊन इस्रायलच्या टुरा मारतात काय, दुसऱ्या देशाला जातात काय, हे राज्य फिर, ते राज्य फिर, बंगला घे, गाड्या घे, घोड्या घे, प्लॉट घे, काय दुनियादारी कर. आज मी फेसबुकवर एका पाळक साहेबाचा आणि पाळकेनबाईचा असा एक मस्त फोटो बघितला. सुपर हिरो हिरोईन पिक्या पडले इतकं. हो, हे आलंय कुठून? आणि म्हणून मला पुन्हा एक वार त्या विषयाकडे मागच्या भागामध्ये जावं लागलं, जे नाही करून याजक वर्ग, पाळक वर्ग, बिलिओस भाऊ बहीण, आई वडील हे जे आहेत त्यांचं रान. चांगल्या प्रकारच्या गोष्टी करू नका, चांगल्या प्रकारच्या संगती राहू नका, चांगल्या प्रकारचे ठिकाण फिरू नका असं अजिबात नाही. परंतु आम्ही एक देवाचे सेवक आहोत, सेविका आहोत, विशेष करून आम्ही पाळक आहोत, पाळकीनबाई आहोत. कुठंतरी नाव आम्हाला चांगलं भेटलेलं आहे आणि आज आम्हाला ज्या परमेश्वराने त्याच्या प्रॉपर्टी मधून, कारण तो थोरल्या मुलाला म्हणत आहे, धाकट्याला तो म्हणत आहे की हा हरवला होता, हा सापडला आहे, हा मेला होता, याच्यावर जाळ झाला होता, पण यो जाळातून परत बाहेर आला, हे कबरीत पडला होता पण कबर खोलून बाहेर आला. याचं सगळं संपलं होतं. परंतु एक मात्र गोष्ट झाली की त्यांनी पश्चाताप केला, तो भग्न हृदयी झाला, त्याला बापाची आठवण झाली, त्याला सत्याची आठवण झाली, त्याच्या बापाच्या घरची खेळी खुशाली, हर्ष, आनंद, उल्हासाच्या लक्षात आला. त्याला वाटले की ज्यावेळेस तो शेंगाचे टलपर आणि त्या डुकरं चालण्याचं तिथं होता त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की माझ्या बापाच्या घरी चाकरांना देखील रेल केले, मी तर त्यांचा मुलगा आहे, फक्त अपराध काय झाला, मी माझ्या बापाचं घर सोडलंय. अपराध काय झालेला आहे, मी सत्य मार्ग सोडलाय. अपराध काय झालेला, मी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनामध्ये चालत नाही. अपराध काय झालाय की वचनाप्रमाणे आचरण करत नाही. अपराध काय झालाय तर मी माझ्या बापाचं घर सोडलंय, म्हणजे सत्य सोडलेलं आहे. आणि आता तो जगामध्ये गेलेला आहे, खेळी खुशाली, आनंद हर्ष करीत असताना, आणि या करीत असताना तो इतका खोलवर गेला आणि त्या ठिकाणी त्याला इतका भयानक पीडा त्याला भोगावं लागलं. मला तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे प्रियो, तो उदया पुत्र त्या ठिकाणी दूरदिशी गेला आणि त्या ठिकाणी त्याचे इतके काय आतोनात हाल झाले, तो तिथून रिटर्न आला. परंतु आता जर का परमेश्वराचे उधळे पुत्र उधळायला सुरुवात केली तर उधळता उधळता ते अधोलोकात जातील, नरकात जातील आणि तिथून रिटर्न काही तिकीट नाही. तिथं फक्त इनकमिंग आउट गोईंग अजिबात नाही. आणि मग दुसरा भाऊ जो आहे तो वचनामध्ये आहे, परमेश्वरच्या पित्यामध्ये आहे, त्याच्या पित्याच्या आज्ञामध्ये आहे, बापाच्या आज्ञामध्ये आहे. त्याने बापाचं घर सोडलं नाही. ते काय करतील की परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं की तो पिता, तो बाप त्या ठिकाणी म्हणत आहे, बाळा हा तुझा भाऊ जो हरवला होता तो सापडला आहे, हा मेला होता, हा जिवंत झालेला आहे, परंतु तू माझ्या बरोबर आहेस, तू माझ्याच जवळच आहे, हे जे काय हे सर्व काही तुझं आहे.
आज जे काही परमेश्वराच्या चरणाजवळ बसलेले आहात, बसत आहात आणि बसण्याचा निर्णय करीत आहात, त्या प्रत्येकाचं स्वर्गाचं राज्य आमच्या बापाचं आहे, स्वर्गाचं राज्य आमचं आहे. कारण बायबल आम्हाला सांगते त्या वचनाच्या माध्यमातून की हे जे काही आहे हे सर्व काही तुझंच आहे, याच्यावर सर्वस्व अधिकार तुझा आहे. परंतु कुणाचा? ज्या वेळेस तो मुलगा, मोठा मुलगा जो आहे तो वचनाप्रमाणे, बापाच्या आज्ञा विधी नियमाप्रमाणे, सत्य मार्ग म्हटलेल्या जीवनामध्ये, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आणि देवाच्या सहवासामध्ये, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका जे विश्वासणारे आहेत, जे खरे आहेत, त्यांच्या संगतीमध्ये राहणारी खैली खुशाली करा, तुम्ही आनंद करा, उल्हास करा, हर्ष करा. मी पुन्हा सांगेल, आनंदासाठीच तुमचं आणि माझं पाचारण झालेलं आहे. याचा अर्थ असा नाही की पालकीन बाईनी पालक साहेबांनी आनंद करू नये. उलट त्यांनी बिलिओस भावा बहिणीपेक्षा जास्त आनंद करावा. त्यांना तर डबल टिबल आनंदाला क्षमाच नाही. एखाद्या भावाचं तारण झालं ना, आनंद करावा, हर्ष करावा. बहिणीचं तारण झालं, आनंद करावा, हर्ष करावा. एखादं नवीन कुटुंब मिळालं, आनंद करा, हर्ष करा. ज्यावेळेस संकट येतील, आनंद करा, हर्ष करा, उल्हास करा. ज्यावेळेस आमच्यावर एखादी आरोप ठेवले जातील, आनंद करा. ज्यावेळेस आमची निंदा होईल, आनंद करा. ज्यावेळेस लोक आम्हाला तुच्छ समजतील, आनंद करा. आम्हाला भरपूर कारण आहेत हो, परंतु आम्ही आनंद नाही करत. आम्ही फक्त आनंद केव्हा करतो? ज्या वेळेस आमचं जगिकरित्या काहीतरी आम्हाला डबुलं मिळेल, त्याच वेळेस आम्ही आनंद करतो. आम्ही भाग पाहत आहोत आनंद, हर्ष, उल्हास आणि आत्यानंद, आणि त्यामध्ये लिहिलेले उत्सव आणि आनंद करणे हे योग्य आहे. आणि मग तो मोठा भाऊ त्या ठिकाणी म्हणत आहे की मला ज्यावेळेस आनंद करायचा आहे त्यावेळेस करडू नाही. परंतु त्याचा पिता त्या ठिकाणी म्हणतो हे सर्व काही तुझंच आहे. आज आम्हाला परमेश्वराला का करडू आणि बारीक पिल्लू अजिबात मागायचं नाही. डायरेक्ट सगळ्यात मोठा आनंद जो स्वर्गात आहे, आणि त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचे नावं लिहिली आहेत आणि आमची त्या ठिकाणी रवानगी होणार आहे. आणि म्हणून सगळं काही परमेश्वर पित्याचं जे आहे तो म्हणत आहे की आम्ही पाहूया त्याचं अगोदरचं वचन 15वा अध्याय आणि 30 पासून वाचूया. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीनी बरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्टवासरू कापले. त्याने त्याला म्हटले बाळा तू तर माझ्या बरोबर आहेस. आज जितके परमेश्वरा बरोबर आहेत, जितके सत्याबरोबर आहेत, जितके वचनाबरोबर आहेत, जितके पवित्र आत्म्या बरोबर आहेत, आणि माझे जे काही आहे परमेश्वर पिता आम्हाला म्हणत आहे, यहोवा परमेश्वर आम्हाला म्हणत आहे, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणत आहे, पवित्र आत्मा आम्हाला म्हणत आहे, देवाचं सत्य, वचनाचं सत्य आम्हाला सांगत आहे. एक वेळेस आकाश पृथ्वी आणि सर्व काही नष्ट होईल, परंतु देवाने परमेश्वराने लिहिलेल्या वचनाचा कानाने मात्र रद्द होणार नाही. तो यथाकाळ आमेन आमेन आणि आमेनच आहे. तो काही मनुष्य नाही. घडी वाचने बदलून जायचं, लगेच जे वाचलायची, लगेच या बोटाचा धोका त्या बोटावर टाकायचा अजिबात नाही. इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतंय, ख्रिस्त काल, आज आणि युगायुग सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. तो कधी न बदलणारा देव या ठिकाणी आम्हाला वचनाच्या माध्यमातून सांगत आहे की बाळा तू तर माझ्या बरोबर आहेस. आणि माझे जे काही आहे परमेश्वराचं काय, पित्याचं काय, स्वर्गाचं राज्य सगळं त्यांचं आहे. मग तो म्हणतो माझं जे काही आहे ते तुझं आहे. आज लोकांना जगातलं पाहिजे, परमेश्वराजवळ जगातलं नाही, परमेश्वराजवळ स्वर्गातलं आहे. परमेश्वराजवळ खराब होणार नाही, कुचकं होणार नाही, नुकसान करणार नाही, दुःख देणार नाही, पीडा देणार नाही, आजार येणार नाही, समाप्त करणार नाही. तर परमेश्वराच्या राज्याजवळ, परमेश्वराच्या जवळ सार्वकालिक आहे, ते कधी न समाप्त होणार आहे. पुढं तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे. कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला, तो आता जिवंत झालाय. हरवला होता, तो सापडलाय. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, प्रिय याजक वर्गांनो, तुम्हाला मी विनंती करतो, कदाचित उधळ्या पुत्राप्रमाणे तुम्ही आणि मी हरवलेलो आहोत का? आज आम्हाला तपासणी करायची आहे. कदाचित आम्ही थोरल्या मुलाप्रमाणे परमेश्वराजवळ आहोत का, पित्याच्या आज्ञाजवळ आहोत का? जर आम्ही आहोत तर निश्चित अर्थानं आम्हाला आनंद, हर्ष आणि उल्हासाचे आम्ही सहभागी आहोत. आम्ही वाटेदारी आहोत, आम्ही वतनदार आहोत, आणि आमचा तो हक्क आहे. आणि तो हक्क आमच्या बापानं, परमेश्वर यहोवानं तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि म्हणून दोन गोष्टी आहेत. एक उधळ्या पुत्र आहे, जो काय करत आहे की बापाच्या घरामधून काही संपत्ती घेत आहे आणि जगामध्ये जाऊन आनंद, हर्ष आणि उल्हास करत आहे. तो जाण्यापूर्वी त्याच्या बापाच्या घरी नोकर चाकर सगळ्या प्रकारचा आनंद, हर्ष, उल्हास होता.
तरी देखील त्याने जगाशी मैत्री केली आणि जगाशी मैत्री केल्या कारणाने आत्मिक सुख किंवा बापाच्या चरणाजवळ बसणारं सुख किंवा आध्यात्मिक सुख किंवा वचनाचं सुख किंवा सत्याचं सुख किंवा पवित्र आत्म्याचं सुख त्याला कमजोर वाटायला लागलं जगाच्या सुखापेक्षा. कारण जगामध्ये मुबलक मनाला वाटेल तसं, आणि मला तुम्हाला सांगू द्या, जगामध्ये फक्त वासनायुक्त आनंद आहे, वासनायुक्त उल्हास आहे, वासनायुक्त हर्ष आहे, वासनायुक्त अत्यानंद आहे. परंतु परमेश्वराच्या राज्यामध्ये आत्मिकरित्या कधी न संपणारा बदलणार आहे. याच्याजवळ जेवढे पैसे होते ना, जेवढे पैसे तेवढे उड्या मारा, परमेश्वर ते पैसे देखील काढून घेणार आहे. कारण अशी वेळ आहे की अनेक लोक त्यांचे देव चिचुंद्रा पुढे फेकून देणार आहे. तुमच्या पैशाला काही नाही. आज सगळ्यात मोठा जर देव कुणी असेल जगामध्ये तर पैसा. आणि आज बरेच लोक पैशाच्या जीवावर आनंद हर्ष आणि उल्हास करतात. परंतु ज्या ठिकाणी पैसा लागत नाही त्या उदयपुत्राने काय केलं, बापाच्या घरी येऊन अर्धा संपत्तीचा वाटा घेतला आणि जगामध्ये गेला आणि उधळत गेला आणि सगळी संपत्ती उधळून टाकली. आणि आनंद हर्ष आणि उल्हास त्याच्या डोक्यात एकच टार्गेट होतं, आपल्या बापाचं घर सुटल्यानंतर आपल्याला आनंद करता येईल, हर्ष करता येईल, उल्हास करता येईल, मनाला वाटेल तसं करता येईल, शरीराची हौसमौस करता येईल, वासना व्यसन काय वाटेल ती दुनियादारी करता येईल, आपल्याला टोकायला कोणी नाही. प्रभूमध्ये असल्यानंतर लगेच देवाचं वचन आम्हाला अडवईल. प्रभूमध्ये असल्यानंतर लगेच म्हणतो, अहो तुम्ही पाळक साहेब आहात ना, तुम्ही बिलोस भाऊ बहीण आहेत ना, अहो तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहेत ना, असं पाप काय करता. तिथं टोकायला कोणीच नाही. उलट एक बाटली घेऊन बसला असला तर दुसरा 2 बाटल्या घेऊन येईल, सपोर्ट करील. पण तो आत्मिकरित्या असा सपोर्ट करणाऱ्या मोठ्या भावासारखं पाहिजे, तर परमेश्वर पित्यासारखं आमचं मन पाहिजे, जे नाही करून आम्ही त्याच्या चरणाजवळ बसून आम्ही तो आनंद घेतला पाहिजे. आणि म्हणून आनंद उत्सव करणं हे योग्य आहे. आम्ही पाहूया एक लोकऋषवर्तमान त्याचा अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 37 मध्ये आणखी एक आनंद आणि हर्ष उल्हासाविषयी देवाचं वचन आज आम्हाला शिकवत आहे. त्यामधून चिंतन करूया, अध्ययन करूया, मनन करूया, यासाठी की आज आम्हाला ठरवायचं आहे की आम्ही उधळ्या पुत्राप्रमाणे चैनबाजी करीत आहोत का, आनंद हर्ष उल्हास आत्यानंद करीत आहोत का थोरल्या मुलाप्रमाणे त्याच्या बापाच्या आज्ञेमध्ये राहून, नियमामध्ये राहून, सत्यामध्ये राहून, संगतीमध्ये राहून जे काही माझ्या बापाचं सर्वस्व आहे, सार्वकालिक जीवन, स्वर्ग लोक, सुखलोक, त्याचं वाटेकरी व्हायचंय. चॉईस तुमची, युअर चॉईस. वाचूया. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जे महत् कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वामुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले. या ठिकाणी शिष्य समुदाय आनंद करू लागले, स्तुती करू लागले. परंतु केव्हा, एक महत्वाची घटना यामध्ये आहे. तुम्ही आनंद करा, हर्ष करा, उल्हास करा, अत्यानंद करा, जे काही करायचे करा, उत्सव करा, सण वार काय काय करायचे ते करा. परंतु केव्हा, अनेक लोक केव्हा करतात, शिष्य लोक केव्हा करतात. आता या ठिकाणी लोकऋषवर्तमान त्याचा अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 37 मध्ये लिहिले शिष्य समुदाय. वाचूया पुन्हा एक वार. जो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचतात सर्व शिष्य आणि समुदाय, 2 गोष्टी, एक शिष्य आणि दुसरा समुदाय. जी महत् कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वामुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले. केव्हा माहिती का, शिष्य आणि समुदाय, याचा अर्थ बिलिओस भाऊ बहीण आई वडील, मेंढर, चर्च मधले सगळे लोक. दुसरं शिष्य म्हणजे पाळक, पास्टर, रेव्हरंड, याजक, फादर, बिशप, कॉर्डिनेटर, कॉर्पोरेटर, आणखीन कोणते असतील ते सगळे काही साहेब लोक. हे आनंद केव्हा करतात माहिती का, ज्यावेळेस परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये महत्कृत्य करतो, ज्यावेळेस परमेश्वर त्यांच्या समोर चिन्ह चमत्कार करतो, ज्यावेळेस परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकतो, ज्यावेळेस परमेश्वर त्यांच्या बरोबर असतो, त्यांना अनुभव येतो,
आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सपोर्ट करतो त्यावेळेस ते आनंद करतात. आता या ठिकाणी महत्वाची घटना आम्हाला पाहायची आहे. लोकसवर्तमान अध्याय क्रमांक 19 वचन क्रमांक 37 मध्ये शिष्य आणि समुदाय हे दोन्ही व्यक्ती आनंद करू लागले, स्तुती करू लागले. परंतु केव्हा? ज्यावेळेस परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने त्या जैतून डोंगराच्या उतरणीच्या अगोदर, म्हणजे जैतून डोंगरावर त्या परिसरामध्ये अगोदरच्या काळात, सुरुवातीच्या काळामध्ये जे काही चिन्ह, चमत्कार, अद्भुते केली होती हे त्यांनी पाहिलं होतं आणि पाहिलं म्हणून ते आनंद करायला लागले. आज अशा कॅटेगरीचा एक समाज आहे की त्यांच्या जीवनामध्ये आनंद, हर्ष आणि उल्हास केव्हा करतात? ज्यावेळेस ती एखादी गोष्ट पाहतात त्यांच्या समोर घडलेली, मग त्यावेळेस आनंद करतात. थोमाला तोच म्हटला, थोमा अरे अविश्वासी कुठपर्यंत राहतोस? न पाहता पाहणारे, न मला पाहता न दिसता विश्वास ठेवणारे ते धन्य. कारण पाहून तर सगळेच विश्वास ठेवतात. आज अनेक शिष्य आहेत, बिलोस भाऊ, बहीण, आई, वडील आणि त्याच्यामध्ये याजक वर्ग देखील, का त्यांच्या समोर एखादी घटना घडली तरच आनंद आणि स्तुती करतात. खेदाची गोष्ट आहे. मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मी वॉर्निंग देतो, चेतावणी देतो आणि एक नम्रतेची विनंती करतो की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने आनंद आणि आनंदच दिलेला आहे. परंतु जर आम्ही आमच्या मनाशी एक खुणगाठ बांधली, मनामध्ये एक संकल्पना करून ठेवली, परमेश्वरा तू जर मला हे केलं तर मी आनंद करील, तू मला हे केलं तरच मी तुला करीन, आपण सौदेबाजी करत आहोत. आनंदामध्ये देखील सौदेबाजी करीत आहोत. आनंदाला कुठल्या प्रकारच्या सौद्याची गरज नाही. आनंद परमेश्वराने दिलेला आहे आणि आनंद निम्याराच्याला कवाही देऊ शकतो. तो त्याला सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष केव्हाही कोणत्याही वेळेमध्ये तो आमच्या जीवनामध्ये तो आनंद भरू शकतो. ज्या आनंदाची आम्ही वाट पाहत आहोत किंवा ज्या आनंदाने आम्ही रुसून बसलेलो आहोत किंवा ज्या आनंद आमच्या जीवनात नाही म्हणून आमच्या जीवनातला सध्याच्या स्थितीतला आनंद आम्ही करत नाही. आम्ही विशिष्ट अशा घटनेवर परमेश्वर देवा तू जर मला ही गोष्ट दिली ना तरच मी आनंद करेन. याचा अर्थ आम्ही परीक्षा पाहत आहोत, परमेश्वरची परीक्षा पाहत आहोत. कळत न कळत, कदाचित आमचा विश्वास असेल, कदाचित आमचा संकल्पना असेल, कदाचित आमचे बेत असतील, कदाचित आमचे प्लॅन असतील, कदाचित आमची इच्छा असेल, परंतु तुमची इच्छा, प्लॅन, बेत सगळं तिकडे गठुडं बांधून कोपऱ्यात टाकून द्या. जर तुमच्या जीवनामध्ये तो 2 वर्षांनी 3 वर्षांनी येणारा आनंद जर परमेश्वर जर 3 महिन्यात आणि 3 दिवसात आणि 3 मिनिटात जर देत असेल तर तुम्ही का वाट पाहावी? आणि म्हणून आनंद करा, हर्ष करा, उल्हास करा. प्रति दिवस परमेश्वराने आम्हाला निर्माण करून दिलेला आहे. कुठलाच दिवस परमेश्वराने म्हटला नाही हा खराब आहे, हा चांगला नाही, याच्यात आनंद करा, त्याच्यात दुःख करा, याच्यात मातम करा, त्याच्यात ऊर पिटून घ्या, असं काही नाही. प्रत्येक दिवस परमेश्वराने आम्हाला आनंद दिलेला आहे. आणि म्हणून यामध्ये आम्हाला उदाहरणासाठी आपण आनंद, हर्ष आणि उल्हास या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना लोकसुवर्तमानाचा 19 अध्याय आणि 37 वचनावर आपण मनन करीत असताना शिष्य व समुदाय यांनी आनंद केला, परंतु परमेश्वराने पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने त्याच्या अगोदर अद्भुत ते केले होते जे कोणी त्यापूर्वी केलं नव्हतं. आज देखील परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर याही पेक्षा मोठे अद्भुत ते कराल. आणि आज अनेक देवाचे बिलोस भाऊ, बहीण, आई, वडील आहेत, देवाचे अभिषिक्त सेवक सेविक आहेत की त्यांच्याकडून अद्भुत ते घडतात, घडत आहेत आणि घडणार देखील आहेत. आणि म्हणून प्रत्येक समाला परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. म्हणून कुठली तरी एक आट टाकून, कुठला तरी एक बाण टाकून कृपया आपल्या दररोजच्या आनंदाला किंवा ज्यावेळेस आम्हाला आनंदाचा क्षण येतो तो आनंदाचा क्षण तुम्ही तुमच्या जीवनातून हरू नये ही देवाची इच्छा आहे. आम्ही आणखीन एक वचन वाचूया. लोकसुवर्तमान अध्याय क्रमांक 24 वचन क्रमांक 41. मग आनंदाने त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्याला म्हटले येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी एक महत्वाची घटना, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच ज्यावेळेस त्याला धरण्यात आलं, मारण्यात आलं, त्याला क्रुसावर वधस्तंभावर टांगण्यात आलं, तिथून कबरेत ठेवण्यात आलं, तो 3ऱ्या दिवशी उठला, काही शिष्यावर्गास दिसला वेगवेगळ्या पद्धतीने. आणि या टॉपिकला आम्हाला पाहायला मिळत आहे
लुकर्षवर्तमान अध्याय क्रमांक 24 आणि वचन क्रमांक 41 मध्ये त्या ठिकाणी आपण वचन पुन्हा एक वार वाचूया. 24वा अध्याय वचन क्रमांक 41. त्याच्या अगोदर मी काही गोष्टी वाचू इच्छितो. ते ह्या गोष्टी सांगत असता तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये उपस्थित झालाय. इतका मोठा आनंद त्यांना व्हायला पाहिजे, परंतु त्यांचा विश्वास कमजोर असल्या कारणाने, त्यांची आंतरिक चक्षु कमी पडल्या कारणाने, ते भयभीत झाल्या कारणाने, ते अविश्वास ठेवल्या कारणाने त्यांनी त्याला प्रभू येशू आहे हे ओळखलं नाही. ते सरळ सरळ ते म्हणत आहे की आपण भूत पाहत आहोत असं त्यांना वाटलंय. त्यांनी त्यास म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात? तुमच्या आनंदाच्या दिवसामध्ये तुमच्या मनामध्ये तर्क वितर्क का? मिळेल, दिलंय, धन्यवाद प्रभू, वास, आमीन. होईल का नाही, करील का नाही, ऐकल का नाही, आलोय, होतय का नाही, ह्या ज्यावेळेस कन्फ्युजन मध्ये आम्ही असतो त्यावेळेस आमचं काम होत नाही. फिक्स मध्ये एक पाहिजे काहीतरी. फिक्स डिपॉझिट कसं टाकतो, दाम दुप्पटच वसूल होतं. अशा खिशात किती असू द्या, दाम दुप्पट नाही होणार. परंतु आम्ही फिक्स मध्ये टाकतो. आमचा विश्वास असा फिक्स राहू द्या की तो दुप्पट आनंद घेऊन निघला पाहिजे. आम्ही जर एका गोष्टीची अपेक्षा केली तर परमेश्वराने 2 दिल्या पाहिजे. म्हणजे तसं काय, एक मराठीत एक म्हण आहे किंवा ते एक प्रचार आहे, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. म्हणजे आम्ही जर विश्वास तितका भक्कम ठेवला, ठाम राहिलो, विश्वासात खंबीर राहिलो, हाय त्या स्थितीमध्ये हर्ष, उल्हास, आनंद जर केला तर निश्चित अर्थाने देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दुप्पट नव्हे त्याहीपेक्षा कितीतरी पटीने तो आम्हाला देणारा परमेश्वर आहे. पुढे लिहित आहे, माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे आणि मला चापसून पहा. जसे मला हाडमास असले पाहता तसे भूतल नसते. असे बोलून त्यांनी आपले हात दाखवले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्यांनी त्याला म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्यांनी त्यांच्या देखोत खाल्ला. या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं, परंतु ओळखायच्या अगोदर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने खून दिली की माझे हात पहा, मला पहा, काय बघायचे ते बघा. एवढे जीवनामध्ये चिन्ह चमत्कार बघितलेत, एवढे परमेश्वर आजही चिन्ह चमत्कार करतोय, इतक्या प्रार्थना विनंत्या ऐकल्यात, इतकंच काही नाही, परंतु आज आम्ही जिवंत आहोत. याच्यापेक्षा मोठा चिन्ह चमत्कार काय आमच्या जीवनामध्ये? याच्यापेक्षा मोठा आनंद, हर्ष, उल्हास काय आमच्या जीवनामध्ये? कोविड-19 मध्ये चांगले भले भले गेले, आज परमेश्वराने आम्हाला ठेवलं. अरे हा आनंद कुणी मानायला पाहिजे? हा हर्ष आहे, हा उल्हास आहे. भली तुमची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल, भले कामकाज नसेल, भले एखादी गोष्टीची उणीव असेल, कमतरता असेल, परंतु परमेश्वराने आज आम्हाला निरोगी ठेवलेला आहे. परमेश्वराने आम्हाला सही सलामत ठेवलेला आहे आणि परमेश्वराने विशेष करून आम्हाला प्रभू मध्ये ठेवलेला आहे. आणि निश्चितार्थ पौल साहेब म्हणतात की मी पुन्हा सांगेल प्रभू मध्ये आनंद करा, पुन्हा सांगेल प्रभू मध्ये आनंद करा. आणि मग ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने हात दाखवले, खुणा दाखवले, त्याला सांगितलं, बाबा मी काही भूत वगैरे नाही, भूताला हाडमास नसतं, माणसाला आहे, मला तापस असून बघा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा ख्रिस्त आहे, हा प्रभू आहे, हा येशू आहे, हा पुनरुत्थान झालेला ख्रिस्त आहे, हा तारणार आहे, हा आनंद, हर्ष आणि उल्हास देणार आहे आणि हा आमच्या मध्ये उपस्थित आहे. मग त्यांना आनंद झाला. लोकांना अशी विशिष्ट अशी खून लागते आनंद करायला. अहो आनंद करताय काय? वचन तुमच्यामध्ये उपस्थित आहे, आनंद करा. सत्य तुमच्या जवळ आहे, आनंद करा. पवित्र आत्मा तुमच्या जवळ आहे, आनंद करा. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही चालता, आनंद करा. कुठल्याही गोष्टीमध्ये. आता डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्त जसं त्यांच्यामध्ये उपस्थित झाला आणि म्हटलं माझे हात पान पाय पहा, आणि त्यानंतर त्यांना आनंद झाला, हर्ष झाला. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने माशाचा तुकडा त्या ठिकाणी भोजन केलं. तुम्ही म्हणाल मग काहीतरी प्रभूंनी मला अशी खून द्यावी, असं काहीतरी करावं, मग मी विश्वास ठेवील. मग ते झाले थोमा पास्टर, थोमा ब्रदर, थोमा साहेब. तर त्या थोमा साहेबाला आनंद घेता आला नाही. थोमा साहेबाची चव गेली तिथं.
बाकीचे आनंदित झाले, पण तो हा खेदित झाला, याचं हृदय खिन्न झालं, याला स्वतःला गिल्टी फील झालं. अरे मी परमेश्वराच्या बरोबर असून देखील, परमेश्वराच्या सगळे गुणसंपन्न असून देखील, परमेश्वरामध्ये खाऊन पिऊन उठून राहून सगळ्या गोष्टी करून, एवढे चिन्ह चमत्कार करून, सगळ्या गोष्टी पाहून देखील जर मी माझ्या देवाला, मी माझ्या प्रभूला, मी माझ्या परमेश्वराला, मी माझ्या जिवंत एकुलत्या एका पुत्राला, मी न्यायाधीशाला, मी तारणारला, मी आनंद आणि हर्ष देण्यासाठी ज्याने स्वतःचं जीवन अर्पण केलं, त्याला मी ओळखू शकलो नाही. याच्यापेक्षा मोठा खेद काय? आज अनेक लोक आनंद आणि हर्ष आणि उल्हास करण्यात परमेश्वराला विसरत आहेत, परमेश्वराला शोधत नाही. परमेश्वर त्यांच्याजवळ उपस्थित आहे, यांच्यामध्ये उपस्थित असताना त्यांनी परमेश्वराला शोधलं नाही, पाहिलं नाही, ओळखलं नाही. आज देखील देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीश येण्यापूर्वी, न्यायाचा दिवस येण्यापूर्वी, आज देखील तो वचनाच्या माध्यमातून, सत्याच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून तो आमच्याबरोबर येत आहे, आमच्या समोर उभा राहत आहे, आमच्याशी बातचीत करत आहे. पण तो आमचं सगळं लक्ष कुठं आहे? जगामध्ये आहे. आणि जगामधले आनंद, हर्ष, उल्हास, बास याच्यामध्ये आम्ही आमचं मग्न आहोत. आणि याच्यामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येऊन उभा राहत आहे आणि तो म्हणत आहे, मला तपासा, मला पहा, माझे हाड बघा, माझं शरीर बघा, मला तपासून बघा. आज लोकांना देवाचं वचन तपासायला वेळ नाही, पवित्र आत्म्याला प्रज्वलित करण्याला वेळ नाही, सत्य शोधायला वेळ नाही, सत्य शोधल्यानंतर ते स्वीकारायला वेळ नाही, ते स्वीकारल्यानंतर पचवायला वेळ नाही. त्यांना असं वाटतं की लगेच तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप यायला पाहिजे. अहो तूप खाल्ल्या खाल्ल्या काय, तूप खायच्या अगोदर देखील रूप येईल, परंतु ते तूपच तुम्ही विश्वासाने खाल्लं पाहिजे. तुमचा विश्वास तिथंच कमजोर, आणि मग रूप कसं येईल? तर देवाच्या वचनामध्ये, देवाचं वचन जर तुम्ही स्वीकारलं, सत्य जर तुम्ही स्वीकारलं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन जर तुम्ही स्वीकारलं आणि ते जर खाल्लं ना, लगेच स्वर्गीय रूप आम्हाला प्राप्त होईल, लगेच देवाच्या पुत्राचं रूप आम्हाला प्राप्त होईल, लगेच पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार आम्हाला मिळेल. कारण जितक्याने त्याचा स्वीकार केला त्या प्रत्येकाला परमेश्वराचं पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. म्हणजे काय? परमेश्वराच्या स्वरूपाचं. आज आम्ही आहेत नुसते नावाला, काडीमोड. परमेश्वराच्या स्वरूपाचं मनुष्याला निर्माण केलंय आणि हा मनुष्य लागला तिकडे जगामध्ये आराम करायला. परमेश्वराने त्याच्या मनुष्याला निर्माण केलंय. आयुष्य आराम करा तुम्ही, परंतु प्रभू मध्ये करा. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर करत देईल. आणि या ठिकाणी मी पाहतोय की लोक कृषी वर्तमान 24 अध्याय 41 वचनामध्ये आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटले. आता ते काय झालं? त्यांना आनंद झाला की हा परमेश्वर आहे, आमच्यामध्ये उपस्थित झालेला आहे. आणि मग त्यांना ते खरं वाटलं नाही. आणि मग नंतर ज्यावेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताने काही खुणा दिल्या, आज देखील अनेक लोकांना वाटतं की आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे, परंतु त्यांना खरं वाटत नाही. आणि खरं वाटण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये ते चिन्ह, चमत्कार, कुठल्या प्रकारची साक्ष, कुठल्या प्रकारचा अद्भुत, कुठल्या प्रकारचा बदल जैगिकरित्या पाहतात. परमेश्वर आत्मिकरित्या बदल पाहिला करतो. परमेश्वर पहिल्या प्रथम वचनाचा बदल करतो. परमेश्वर आमच्या सगळ्या राहणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं, आमचा विश्वास, आमच्या सगळ्या गोष्टीचा बदलायचा प्रयत्न. तुमची परिस्थिती नंतर बदलत. काही लोकांना वाटतं बाबा हे बदलू नाही तर नाही बदलू, पहिलं आमचा बँक बॅलन्स, गाड्या, बंगला, ती डस्टर आता लई दिवसाची जुनी झाली, आता स्कोडा, आणि त्या स्कोडा सुद्धा आता भंगार व्हायला लागली. आता एक मोठं एरोप्लेन, हेलिकॉप्टर, काहीतरी वेगळं घेऊ, उडणाऱ्या गाड्या घेऊ, तपकड्या घेऊ. लोक इकडं. हा आनंद नाही. प्रभू मध्ये आनंद करा. आणि पुन्हा सांगेल, प्रभू मध्ये आनंद करा. कारण तुम्हाला आणि मला, तुमचे आणि माझे शोकाचे दिवस जाऊन आता उत्सवाचे दिवस परमेश्वराने दिलेले. तुमचं माझं दुःखाचं दिवस संपून आता आनंदाचा दिवस आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. जसा जसा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जवळ जवळ येत आहे, तसा तसा आमचा उत्सव वाढला पाहिजे, तसा तसा आमचा आनंद वाढला पाहिजे, तसा तसा आमचा विश्वास वाढला पाहिजे, तसं तसं आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चाललो पाहिजे. अधिक आणि अधिक आनंद होईल. त्या लोकांना भीती वाटेल, न्यायाधीश येतोय म्हटल्यानंतर. चोराच्या मनात चालणं, चोराच्या जवळून एखादा पोलीस गेला का चोर लगे इकडे तिकडे वाकडं तिकडे बघतो. भला चोर, पोलीस त्याच्यासाठी आलेलाच नसतो. अशाच प्रकारे जर आम्ही प्रभूमध्ये जर आनंद न करता जगामध्ये जर आनंद करीत असलो ना, तर 100% तो न्यायाधीश देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल ना, त्यावेळेस मग इकडे तिकडे बघायची गरज पडेल. आणि इकडे तिकडे नाही. प्रभू म्हणशील इकडे काय बघतो, तिकडे अधोलोकात बघ, नरकात बघ, ते तुझ्यासाठी स्पेशल करून ठेवलेलं आहे. टेन्शन घेऊ नको, बिन बोबाट जाय, दमादमानी जाय, लय फास्ट पण नको पळू, ठेच बीच लागन तुला.
आणि मग मात्र तिकडे गेलो आनंद, हर्ष आणि उल्हास. मग तिकडे करा थय्यक थत्ता आदो लोकांमध्ये. तिथं चलवतो मस्त पैकी डान्स थय्यक थत्ता. तिथं सोडवायला कुणी नाही. आणि म्हणून आत्मिक आनंद, आध्यात्मिक आनंद, स्वर्गीय आनंद आता मला पाहायला मिळतं. मी वारंवार गेल्या 15-16 भागामध्ये जवळजवळ 10 वेळेस आम्ही श्रीमंत मनुष्याने दरिद्राचं लाजरचं उदाहरण घेतलेलं आहे. प्रत्येक समाला मी ते उदाहरण घेत आहे. पुढं प्रत्येक समाला एक एक पॉइंट आपण त्या उदाहरणातून घेत आहोत. ज्या वेळेस श्रीमंताचे डोळे उघडले ना, सगळा आग्नीने व्यापून होता. तो आग्नीच्या जिभा त्याला हे करत होत्या, जाळीत होत्या. तो इतका ताणेला झाला, तो मूर्छित झालेला होता. एका पाण्याच्या थेंबाची त्यांनी परमेश्वराचा जो सेवक आहे अब्राहम आणि अब्रामाच्या उराशी टेकून बसलेला मस्तपैकी लाजर, तो इकडं लय बाबासाहेबासारखा आमदारासारखा असा एक मोठ्या याच्यासारखा सोफा सेटवर टेकून बसत असन. लाजर आपला त्याच्या दारात खुरमुडी करून इकडे खाजो तिकडे खाजो पिडा. त्याला आनंद नव्हता, पण तो पडल्या पडल्या आनंद करायचा. आणि मग ते अब्रामाच्या उराशी जाऊन टेकला निवांत. इतका मोठा सोफा सेट, एकदम मस्त पवित्र शुद्ध आशीर्वादाचा, एकदम हर्षाचा आनंदाचा उल्हासाचा अब्रामाच्या उराशी टेकणं म्हणजे जोक आहे का? आज इकडे सोफा सेटवरच टेकू टेकू तुम्ही एन्जॉय करा. आता ज्यांच्या घरात नाही ते बिचारे आपले भितडीला टेकतात, हा भाग वेगळा. पण ते भितडीला टेकून सुद्धा सोफा सेटचा आनंद घेतात. ते लुटून सोफा सेट आणत नाही कुणाचा. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतंय की आनंदामुळे त्यांना ते खरं न वाटलं. आणि मग तो दरिद्री लाजर अब्रामाच्या उराशी आनंद करत होता. स्वर्गाच्या राज्यात सुखलोकात आनंद. आणि हा इथल्या जगामध्ये टुणूक टुणूक त्यांनी आनंद हर्ष उल्हास केला. आणि मग तिकडे अधोलोकात जाऊन थय्यक थत्ता करायला लागला. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहू. योहान कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 29. योहान कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 29. वधू ज्याची आहे तोच वर आहे. वधू ज्याची आहे तोच वर आहे. आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो, आणि उभा राहून जो त्याचे बोलणे ऐकतो, तो वराचा मित्र आहे. तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. अत्यानंद होतो. वराच्या वाणीने, नवरदेवाच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. नवरदेवाच्या वाणीने लय आनंद होतो. लग्नाच्या टायमाला नवरदेवाच्या जवळच्या बघा, वा बापाला डिमांड नाही, आईला डिमांड नाही, बहिणीला डिमांड नाही, भावाला डिमांड नाही. पण नवरदेवाच्या जवळ जे असतात ना, त्याचे एकदम फेवरेट, एकदम जिवलग, मित्रातले मित्र सगळे कुत्रे त्या ठिकाणी जमा होते आणि त्याला फडीत येत त्या दिवशी बाटल्याने. हे वराच्या वाणीने अत्यानंद होतो. आज आमचं वर काय आहे? आमची वधू कोणती आहे? आम्ही कोण आहोत? आम्ही वराच्या जवळ उभे राहणारे आहोत का? वराची वाणी ऐकणार आहोत का? वराचं वचन ऐकणार आहोत का? वर तो आहे प्रभू येशू ख्रिस्त, वधू ती आहे, जी मंडळी आहे, जे बिलिव्हर्स, भाऊ बहीण आई वडील यांचा जो ग्रुप आहे, प्रार्थनाशील ग्रुप, स्वर्गाच्या सार्वकालिक जीवनासाठी तयार झालेला ग्रुप, ही वधू वर आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या वराच्या वाणीने आम्हाला आनंद व्हायला पाहिजे. म्हणजे देवाच्या वचनाने आम्हाला आनंद व्हायला पाहिजे. देवाचे वचन ज्यावेळेस आमच्या कानावर येतील त्यावेळेस आमचे आत्मिक कानाचे पडदे फाटून तुटून इतका आनंद व्हायला पाहिजे की जगातलं एकही गोष्ट आम्हाला ऐकायला नाही मिळायला पाहिजे. आज असं झालेले जगातलं खूप काही ऐकायला आनंद वाटतो, पण तू देवाचं वचन म्हटलं का मग आमच्या आतमध्ये घुसतच नाही. आमच्या पडद्याला एक भिंत उभा राहते. या ठिकाणी वराच्या वाणीने अत्यानंद होतो. आज बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील देवाच्या वचनामध्ये आनंद करत नाही. मी तुम्हाला विनंती करील की देवाच्या वचनाच्या माध्यमातून, म्हणजे वराच्या वाणीने, म्हणजे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला अत्यानंद झाला पाहिजे. थोडा तिडका नाही, लय खूप लोकांना ज्यावेळेस आता परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, चर्च आता खुले झालेले आहेत, मंदिरं खुले झालेले आहेत, जगामध्ये बरंच खुलं केलेलं आहे. परंतु एक विसरू नका, ज्या देवाने थोडासा 8-9 महिन्याचा काळ आम्हाला दिला होता ना, तो सुधारण्यासाठी दिला होता. आणि आता आम्हाला थोडस सैल सोडलंय, मोकळं सोडलं, म्हणून मोकाट पळू नका. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1000 वैश्य
सैतानाला बांधून ठेवण्यात येतं आणि त्यानंतर त्याला पुन्हा एक वार थोडा वेळ मोकळं सोडा म्हणून सोडलं जातं. अशा प्रकारे 8-9 महिने आपल्याला आता बांधून ठेवलं होतं गपचिप या जागेवर, आता त्याला मोकळं सोडलंय. मग आता आम्हाला मोकळं वातावरण आहे म्हणून मोकळ्यामध्ये सगळ्या गोष्टी मोकार करू नका. आनंद हर्ष उल्हास प्रभूमध्ये करा. जसं 8-9 महिन्यामध्ये घरी केला, मंडळीमध्ये केला, कुटुंबामध्ये केला, आप्तजनामध्ये केला, नातेवाईकांबरोबर केला, फोनद्वारे, फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, देवाच्या वचनाच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून हा जो आनंद हर्ष उल्हास 8-9 महिन्याचा आहे ना, मी विनंती करेल हा कंटिन्यू ठेवा. नाही तर मग जगामध्ये आता सगळं खुलं झालंय म्हणून अधोलोकाचे द्वार आता मोठं व्हायला लागलंय. अधोलोकाचं दार या 8-9 महिने जरा बंद होतं, जरा कमी लोक गेले होते तिकडं. परंतु आता या समयाला लॉकडाऊन खुलल्यानंतर, मंदिरं खुलल्यानंतर आता अधोलोकाचं दार पण मोठं खुललेलं आहे. आता तिकडे बरेच लोक जातील जे 8-9 महिने गपचिप तिकडे त्या रस्त्याला नव्हते, त्या रस्त्याला गेलेले थांबले होते आणि काहींना मार्ग सत्य जीवन म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्ताचा सार्वकालिक रस्ता, सार्वकालिक सुख, सार्वकालिक स्वर्ग, सार्वकालिक जीवनाचा रस्ता मिळालेला होता. आज मी पुन्हा एक वार विनंती करेल माझ्या भावांना, बहिणींना, आई आणि वडिलांना, कृपया तुम्ही त्या रस्त्यावरच थांबा जो मार्ग परमेश्वराच्या राज्यामध्ये जातो. पुन्हा एक वार तुम्ही त्या अधोलोकाच्या दरवाजाकडे जाऊ नका, कारण 8-9 महिन्याच्या काळामध्ये परमेश्वराने तो दरवाजा त्या ठिकाणी जवळपास बंदच झालेला होता. त्या ठिकाणी लोकच जायला मागत नव्हती, पण आता खुला झालेला आहे, आता मोठा झालेला आहे. 8-9 महिन्याचा कुसूर म्हणून जगातले सगळे आनंद, खेळी, खुशाली, चैनबाजी, सगळं अव्यवस्था, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, मंडळीला, चर्चला, पाळेक साहेबांना न आवडणाऱ्या गोष्टी कृपया करू नका. मी तुम्हाला एक हात जोडून नम्र विनंती करील आणि निश्चितार्थाने मग तुमचा आनंद, हर्ष आणि उल्हास कुणीही काढून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी वराच्या वाणीने अत्यानंद होतो. देवाच्या वचनाच्या माध्यमातून आनंद व्हायला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एक वार सांगल, आनंद करा, आनंद करा. प्रभू मध्ये पुन्हा सांगेल आनंद करा, कारण तुम्हाला आणि मला आनंदासाठी निर्माण केलेलं आहे. परंतु मनुष्याला आनंद कशात घ्यायचा, कशात घेऊ नये. कोणता आनंद आम्हाला इथं भेटल परंतु हा आनंद आम्हाला दुःखात घेऊन जाईल, आणि कोणतं दुःख इथं आहे परंतु ते दुःख आम्हाला आनंदात बदलल्या जाईल, हे समजण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी आणि याप्रमाणे आचरण करण्यासाठी गेल्या 16 भागापासून आपण आनंद, हर्ष, उल्हास आणि अत्यानंद या विषयावर परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून चिंतन, मनन आणि अध्ययन करत आहोत. यासाठी की तुमचा जो आनंद आहे, हर्ष आहे, तो वाढत वाढत जाऊन सार्वकालिक जीवनापर्यंत तो जावा. सार्वकालिक जीवन वतन हे मिळावं, स्वर्गाचं सुख तुम्हाला मिळावं. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्याच्याबरोबर रॅप्चर मध्ये आम्ही जावं आणि सगळ्या प्रकारच्या खेळी खुशालीचं, हर्षाचं जीवन आमच्या वाट्याला यावं. यासाठी वराच्या वाणीने आनंद होऊ द्या, म्हणजे देवाच्या वचनामध्ये आनंद होऊ द्या. मग ते ताडण्याचे असो, प्रेमाचे असो, प्रकटीकरणाचे असो, आमची चूक सांगणारे असो, आमचे पाप दाखवणारे असो, आम्हाला आनंद देणारे असो, हर्ष देणारे असो, दया देणारे असो, प्रेम देणारे असो, कुठल्याही प्रकारचे वचन असो, परंतु ते देवाचे वचन आहेत, देवाने दिलेले नियम आहेत. आणि ते जर ऐकल्यामुळं, त्या वाणीमुळे जर आम्हाला आनंद होईल ना, तर तुमचं दुःखाचं स्वरूप देखील आनंदात बदललं जाईल. परंतु तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे आणि तुम्ही जर देवाचं वचन ऐकत नाही, वराची वाणी जर तुम्ही ऐकत नाही, तो हाच आनंद तुम्हाला सार्वकालिक नरकामध्ये घेऊन जाईल. आणि म्हणून मी पुन्हा एक वार विनंती करेल की आनंद करा, आनंद करा. आणखीन एक रेफरन्स पाहूया, योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 36. शेवटचं वचन पाहूया. कापणारा मजुरी मिळवितो, कापणारा मजुरी मिळवितो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट व करीतो. सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करीतो. यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्याने एकत्र आनंद करावा. एकत्र आनंद करावा. पेरणारा आणि कापणारा ह्या दोघांनी मिळून आनंद करावा. पेरणारा एका टोकाला, कापणारा एका टोकाला. कारण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस काहीच नसतं. मग ती पेरणी केल्यानंतर जे बीज वाढलं जातं, त्या बीजाचं संरक्षण, त्याची फवारणी, त्याला जे काही करायचं ते केलं जातं. ते बीज हळूहळू वाढलं जातं आणि ते कापणीला येतं आणि मग कापणी करायला दुसरा असतो. अशा प्रकारे कदाचित कुणी पेरला असेल, आता कुणी कापित असेल. त्या ठिकाणी बायबलच, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की
कापणाऱ्यानेही आणि पेरणाऱ्यानेही दोघांनी एकत्र आनंद करावा. आनंद, कारण बऱ्याच वेळेस असं होतं की पेरणारा काय करतो, रडत रडत आपलं बी घेऊन जातो. पेरणारा काय करतो, रडत रडत आपली सुवार्ता घेऊन जातो. पेरणारा काय करतो, रडत रडत देवाच्या वचनाचं बीज अनेक बिलीव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील, विधर्मी या प्रत्येकापर्यंत घेऊन जातो. आणि मग ते थोडं 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 करून काही मध्ये वाटतं आता तो आपला भाग नाही, नाहीतर आपण पाहिलं असतं ते खडकाळ जमिनीने ते बाकीच्या सगळ्या. परंतु पेरणारा आणि कापणारा ह्या दोघांनी मिळून आनंद करावा. पेरणारा रडत रडत पेरितो, परंतु कापणारा मात्र आनंद करतो. परंतु या ठिकाणी दोघांनी आनंद करायचा. आताची स्थिती वेगळी. पेरणारा रडत रडत पेरितो आणि कापणाराही रडत रडत कापितो. दोन प्रकार आहेत. आताचं बीज असं आहे की ते खोटं बी पेरलं जातं. त्या पेरणाऱ्याला पेरीत असताना थोडासा आनंद होतो उलट, पण तो पुढे जाऊन ते जे वाढत ना, जो कापायला जातो ना तिथं बास तो पुरा रडायला जातो. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फळ किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारचं साठवणारी गोष्ट ते सगळं भुसकाटाप्रमाणेच हाती लागत. आणि म्हणून पेरताने परमेश्वरचं सत्यवचन पेरा, कापतानी पेरणारा आणि कापणारा हे दोन्ही मिळून हर्ष आनंद एकत्र करतील. पेरणाऱ्याने आणि कापणाऱ्याने या दोघांनी, परमेश्वरच्या देवदूताने पण ज्या पापी मनुष्याचं तारण होतं त्यावेळेस स्वर्गाच्या राज्यामध्ये देवदूत आनंद करतात. ज्यावेळेस एखादा व्यक्ती परमेश्वराकडे वळायला जातो त्यावेळेस देवदूत आनंद करतात. तो व्यक्ती आनंद करतो. ज्यावेळेस हरवलेला सापडला जातो त्यावेळेस आनंद करतात. एखादी गोष्ट ज्यावेळेस 99 मेंढर सोडले, एक हरवलं होतं ते सापडलं, खांद्यावर उचलून आनंद केला. एखादा व्यक्ती पश्चाताप करतो, प्रभूकडे बोलतो, आनंद करा. ज्यावेळेस पश्चाताप केला जातो त्यावेळेस आनंद करा. उत्सव येतो, आनंद करा. फेस्टिवल येतो, आनंद करा. तुमच्या चर्चचा वाढदिवस येतो, आनंद करा. तुमचा वैयक्तिक वाढदिवस येतो, आनंद करा. आम्ही येतो, कोणता दिवस नाही आला आणि कोणता फेस्टिवल नाही आला आणि तुमचा वाढदिवस जरी नाही आला, प्रति दिवशी प्रभू येशू मध्ये आनंद करा. असं काही नाही फिक्स वर्षात 3 वेळेस 4 वेळेसच आनंद करायचा, दररोज आनंद करा. आणि म्हणून आम्ही आनंद, हर्ष आणि उल्हास या विषयावर चिंतन मनन करीत असताना आज आम्ही पाहिलं लूका सुवर्तमान 15वा अध्याय 32वं वचन, उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे. दुसऱ्या क्रमांकाला पाहिलं लूका सुवर्तमान 19वा अध्याय 37वं वचन, शिष्य समुदायास आनंद करून स्तुती करीत गेले. 24वा अध्याय 41 वचनामध्ये आनंदामुळे त्यांना ते खरे नाही वाटले. नंतर योहानाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 29, वराच्या वाणीने अत्यानंद होतो. आणि शेवटचा आपण एक रेफरन्स पाहिला योहान 4:36 मध्ये, कापणाऱ्यानेही आणि पेरणाऱ्यानेही दोघांनी मिळून एकत्र आनंद करावा. आणि अशा प्रकारे आपण आनंद, हर्ष आणि उल्हास भाग 16 या ठिकाणी थांबत आहोत. पुढच्या लाईव्ह सेशनला आनंद, हर्ष आणि उल्हास भाग 17 मध्ये पुन्हा एक वार आपण परमेश्वराच्या गौरवासाठी तुमचा आणि माझा आनंद, हर्ष आणि उल्हास, अत्यानंद आमच्या जीवनामध्ये सातत्याने मिळण्यासाठी पुन्हा एक वार आणखीन काही साधारणतः 2-3 भाग अजून आम्ही पाहणार आहोत. पुढच्या 17व्या भागामध्ये देखील आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. तत्पूर्वी परमेश्वरांची संधी दिली त्या संधीबद्दल आम्ही आभार मानूया. देवाचे सर्व अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील सर्वांचं मी मनापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करतो, आभार देखील मानतो. आणि मी एक विनंती करतो की खरोखर प्रति दिवस तुमचा आनंदात घालवण्यासाठी तुम्ही वचनाच्या माध्यमातून दररोज आनंद करा, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून दररोज आनंद करा. आणि कोणतीही परिस्थिती असो ती केवळ त्याचं परिवर्तन आनंदात कसं होईल याकडे परमेश्वराकडे सातत्याने आनंदी हृदयाने, उत्कृष्ट औषध सगळ्या रोगावरलं. जर एखादं खिन्न किंवा भ्रष्टीत झालेलं किंवा खेदीत झालेलं किंवा दुःखद झालेलं किंवा बाधित झालेलं किंवा पीडित झालेलं जर हृदय असेल ना, तर त्याला एकमेव पर्याय आनंदी हृदय, उत्कृष्ट औषध. सगळ्या प्रकारच्या औषधामध्ये आनंदी जर हृदय असेल. आणि म्हणून पुन्हा सांगेल, आनंद करा, आनंद करा, प्रभू मध्ये पुन्हा एक वार आनंद करा. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. तुझे सर्व विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, बिलवस परमेश्वर देवा, त्याचप्रमाणे देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, तळागाळातील सर्व राष्ट्रीय, परराष्ट्रीय
धार्मिक विधर्मी प्रत्येक प्रियजन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो, कारण प्रत्येकासाठी परमेश्वर देव बाप्पा तुझ्या योजना चांगल्या आहेत, आनंदाच्या आहेत, हास्याच्या आहेत, उल्हासाच्या आहेत, भरभराटीच्या आहेत, सुखाच्या आहेत, समृद्धीच्या आहेत आणि विशेष करून सार्वकालिक जीवनापर्यंत त्या सतत आमच्याबरोबर राहणाऱ्या अशा आहेत. त्या योजना आम्ही स्वीकाराव्यात, तुझ्या वचनात त्या पालन करावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आम्ही प्रार्थना विनंती करतो, जी संधी दिली त्या संधीबद्दल मी तुझी स्तुती करतो. आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करतो, विशेष करून महाराष्ट्र राज्यासाठी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, सर्व प्रियजन जे आज प्रत्येक जण आनंदाच्या, हर्षाचा, उल्हासाचा शोध घेत आहे, त्या प्रत्येकाला प्रभू पहिल्या प्रथम प्रभू हे नाव त्यांना सापडू दे, त्यांनी त्याचा स्वीकार करू दे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हर्ष, उल्हास, आनंद ही योजना त्यांच्या जीवनामध्ये आजच्या दिवसापासून लागू करून कर. आमच्यामध्ये तू उपस्थित आहेस, मग तुझे आभार मानतो. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहेत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. थँक यू.